देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो। रामाचा वनवास संपला, रामलल्ला आपल्या मंदिरात गेले, विराजमान झाले आणि आज ऐतिहासिक सोहळा झाला। हा दिवस सुवर्णाक्षराने लिहिला जाईल एवढंच मी या प्रसंगी सांगतो। तर शिवसेना भवनाच्या चौकामध्ये आपण शिवसेना भवनासमोर नतमस्तक झाला, आपण हात जोडले, आपल्यासाठी किती भावनिक क्षण आहे। बाळासाहेबांचं वास्तव्य, बाळासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली जी वास्तू आहे आणि त्यामुळे आपोआप तिथं गेल्यानंतर माणूस नतमस्तक होतो, तसा मी नतमस्तक झालो। आज हे भव्य असं खरं तर शोभायात्रा आयोजित केलेली आहे आणि याच निमित्तातून लोकांना देखील प्रतिसाद मिळतोय। लोकांना काय हे सर्व स्वतः एक ऊर्जा आणि प्रेरणा घेऊन आले। राम नामाचा जयघोष सगळीकडे सुरू आहे। लहान मुलापासून बच्चे कंपनीपासून अगदी ज्येष्ठांपर्यंत, महिलांपासून सगळे नागरिक रामभक्त या उत्सवात सहभागी झालेले आहेत। तर सगळ्यांनीच आता रामलल्लाचं दर्शन घेतलेलं आहे, आपण देखील अयोध्येमध्ये जाणार आहात। अयोध्येमध्ये आम्ही सगळेजण मंत्री, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, रामभक्त सगळ्यांसोबत जाऊन अयोध्येमध्ये दर्शन घेणार। तर आपण पाहत आहोत की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला त्यांचा आनंद पाहायला मिळतोय आणि ही भव्य दिव्याची खरं तर रॅली आहे ती मुंबईमध्ये पार पडत आहे आणि याच निमित्ताने आम्ही लवकरच रामलल्लाचं अयोध्येमध्ये जाऊन दर्शन घेऊ असं सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साम टीव्हीशी बोलताना ही माहिती दिली आहे। कॅमेरामन नितीनसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।